विठ्ठल
उत्तम कलाकारांचा या मंदिराच्या ह्याच्यात कार्यक्रमात त्यांचा सहभाग झाला, तेव्हा आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यासाठी धनराज पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा.
नगतरे किती घेतला आनंदा महानंदा भजन बाबूराव ओळखेंचं कीर्तन होतं ते धुंदा महाराज यांच्या वाणीसारखं वाणी असलेले बाबूराव ओळखे यांच्या कीर्तनात मला वाजवला लहानपणी याच्याच वयाचा होतो. आणि त्यावेळेला मी पंढरपूरला वाळवंटात ज्ञानेश्वर माऊली आपले देहूकर त्यांच्याबरोबर वाजवलं, सोपन काकांच्या बरोबर वाळवंटात वाजवलं. आणि आज सकाळी महाराज म्हणाले तसं की तुम्ही आम्ही कोणी नाही ते करत असतात. त्यांनी सांगितलेलं आहे की उजनी जसा उत्सव सुरू झाला आहे गाणे वाजवण्याचा तसा इथं सुरू करा. आणि हे सांगितल्यामुळं हे गेल्या वर्षीपासून सुरू झालेलं आहे. ते तेव्हा त्यांची इच्छा आहे कुणाला बोलवायचा, कुठला कार्यक्रम करायचा आणि त्या कार्यक्रमासाठी असे थोर कलाकार येतात. मलाही आनंद वाटतो की केवलेशे रूप लावी येल्या द्वारी. आता पुढच्या अनेक वर्षात काय होईल ते होईल. पण उजनीच्या कार्यक्रमात 65 वर्षापूर्वी सुरू झालेला देवळातला कार्यक्रम 60 वर्षाला पद्मश्री उल्हासजी कशाळकर, पद्मश्री सुरेशजी तळवलकर, अभिनेता राहुल सोलापूरकर असे दिग्गज व्यक्ती तिथं आलेले होते. तसंच इथं सुद्धा याच्यापेक्षाही मोठे कलाकार येतील अशी नाथ महाराजाची इच्छा आहे आणि ती व्यक्त व्हावी अशा माझ्या मनातून वाटतं, म्हणून मी बोलतो. आपल्या सर्वांनाच या कार्यक्रमात सहभागी होत आहे त्याबद्दल मलाही खूप आनंद वाटतो. धन्यवाद.
पदाचा सुखदाता आहुनी हरणे हे चिंता आहुनी हरणे हे चिंता अचल पदाचा सुखदाता
पद्मनाभ नारायण
जन्मोजन्मी भाव आणि भक्ती प्रेम देगा देवा भाव आणि भक्ती प्रेम देगा देवा भाव आणि भक्ती प्रेम देगा देवा घडो संत सेवा जन्मोजन्मी घडो संत सेवा जन्मोजन्मी भाव 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 आणि भक्ती भाव आणि भक्ती प्रेम देगा देवा भाव आणि भक्ती प्रेम देगा देवा भाव आणि भक्ती प्रेम देगा देवा
श्री संत गणेशनाथ महाराजांच्या पायी वारीच्या निमित्ताने आम्हाला सगळ्या कलाकारांना एकत्रितपणे आपल्या समोर आणि पालखी समोर सेवेची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मी आम्हा सर्वांच्या वतीने मनापासून ऋण व्यक्त करतो. आम्हाला ज्यांनी साथ संगत केली त्या सगळ्या आमच्या साथल्या कलावंतांचे देखील मी मनापासून ऋण व्यक्त करतो. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे मित्र त्यांचेही मनापासून ऋण व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण ज्यांनी आम्हाला इतक्या वेळ आम्हाला भक्तिभावाने सहन केलं आपण सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. कारण एकेमेका लागती पाया हो असंच पंढरीचं सगळं महात्म्य आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना मनपूर्वक नमस्कार करून पंढरीने सांगितलं. जग झूठा जगदंडा झूठा जग झूठा जगदंडा झूठा जग झूठा